मित्रांनो, टॅक्स स्लॅब तर सगळ्यांनाच माहिती आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की 64 वर्षांनंतर भारताने आपला जुना इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 कायमचा निरोप दिला आहे. 1 एप्रिल 2026 पासून आपण न्यू इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 मध्ये प्रवेश केला आहे. केवळ स्लॅब बदललेले नाहीत, तर टॅक्स भरण्याची पद्धत, फॉर्म्सचे नाव आणि तुमची बचत करण्याची पद्धतही बदलली आहे. जर तुम्ही अजूनही जुन्या हिशोबाने चालत असाल, तर कदाचित तुम्ही टॅक्स वाचवण्याची मोठी संधी गमावत आहात. पहिला मोठा बदल. आता असेसमेंट इयर AY आणि फायनान्शियल इयर FY या शब्दांचा गोंधळ संपला आहे. नवीन कायद्यानुसार आता फक्त एकच शब्द असेल, टॅक्स इयर. आता आपण टॅक्स इयर 2026 ते 27 मध्ये आहोत. यामुळे सामान्य करदात्यांना फॉर्म भरताना होणारा गोंधळ कमी होईल. तांत्रिक भाषेत सांगायचं तर हे जागतिक मानकांशी ग्लोबल स्टँडर्ड्स जुळणारं पाऊल आहे. दुसरी महत्त्वाची बातमी पगारदारांसाठी. आधी जर तुमच्याकडे 2 घरं असतील, तर तुम्हाला अवघड असलेला ITR 2 किंवा ITR 3 फॉर्म भरावा लागायचा. पण आता नवीन कायद्यानुसार 2 घरं, 2 हाऊस प्रॉपर्टीज असणारे व्यक्तीसुद्धा सोपा ITR 1 फॉर्म भरू शकतात. याचा अर्थ असा की तुमचं कॉम्प्लायन्स ओझं कमी झालंय. तुम्ही स्वतः घरी बसून तुमचा टॅक्स फाईल करू शकता. तिसरा बदल, चूक दुरुस्त करण्याची संधी. आधी सुधारित रिटर्न, रिवाइज्ड रिटर्न भरण्यासाठी खूप कमी वेळ मिळायचा. आता नवीन कायद्याने हा काळ 12 महिन्यांपर्यंत वाढवला आहे. म्हणजेच तुमची चूक सुधारण्यासाठी तुमच्याकडे आता 31 मार्च 2027 पर्यंत वेळ आहे. पण सावध राहा. 31 डिसेंबर नंतर रिटर्न फाईल केल्यास अतिरिक्त फी भरावी लागेल. चौथा बदल, तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारा आहे. मुलांच्या शिक्षणासाठी मिळणारा भत्ता, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स, जो महिना ₹100 होता, तो आता वाढवून ₹3000 प्रति महिना करण्यात आला आहे. हॉस्टेल भत्तासुद्धा ₹300 भरून थेट ₹9000 झाला आहे. जर तुमची कंपनी हे अलाउन्स देते, तर तुमची टॅक्स पात्र कमाई मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. शेवटचा मुद्दा. आता न्यू रेजिम हा डिफॉल्ट आहे. जर तुम्हाला जुन्या पद्धतीत जायचं असेल, तर तुम्हाला दरवर्षी तसं निवडावं लागेल. मित्रांनो, तंत्रज्ञान बदलतंय तसा कायदाही बदलतोय. हा व्हिडिओ तुमच्या ऑफिस ग्रुपवर नक्की शेअर करा. नवीन टॅक्स फॉर्म्स आणि कॅल्क्युलेटरसाठी खालील लिंक चेक करा. माहिती आवडली असेल तर मराठी IT वालाला सबस्क्राईब करायला विसरू नका.